माझगांव में जिस किसी ने भी गणपति बाप्पा के मिरवणूक के वक्त हरकत को अंजाम दिया है अंडा फेंककर, ये इतना निंदनीय है कि मैं बयान नहीं कर सकता और किसी की भावनाओं को दुखाना नहीं चाहता। पोलिसांनी काल रात्री गुन्हे दाखल केलेले आहे संबंधितांवर. त्या लोकांची आयडेंटिफाय झालेली आहे की ती अंडी फेकल्यानंतर हे तर यांच्या धर्मामध्ये आहे ना, छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. याला काय आपण इस्लाम धर्म म्हणतो का? दुसऱ्या धर्मांवर, दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर, उत्सवांवर दगडी मारणं हे तुमच्या कुरानमध्ये लिहिलंय का? सांगा बरं आम्हाला. नितेश राणे, तू जो स्टेटमेंट दे रहा है ना कि कुरान शरीफ में ये लिखा है क्या और इस्लाम में इस तरह से बताया जाता है क्या, और ये भी कह रहा है कि जिन लोगों ने ये किया है वो आइडेंटिफाई हुए, तो इस सारे झूठी बातों को फैलाकर मुसलमानों को बदनाम करने की कोशिश नितेश राणे जो कर रहा है, तो मैं तुझे कहना चाहता हूँ, अहिल्यानगर में भी रामनवमी के वक्त एक महिला ने बुर्का पहनकर मास्क फेंका था और बाद में पुलिस इन्वेस्टिगेशन में पता चला वो महिला आरएसएस की थी। तो कहीं इस तरह माझगांव में भी किसी ने अंडा फेंका हो और वो भी व्यक्ति बजरंग दल या विश्व हिंदू परिषद या आरएसएस से तो जुड़ा नहीं है, सिर्फ आग लगाने के काम नहीं करना चाहिए। पुलिस इंक्वायरी कर रही है और जो बिल्डिंग बताई जा रही है वो भोरियों की बिल्डिंग है और यह हर कोई महाराष्ट्र का व्यक्ति जानता है, भोरी एक मक्खी नहीं मारता। तो इस तरह की हरकत करने के लिए उसमें इतना बड़ा जिगर कहां से आएगा। और मैं मुख्यमंत्री साहब से कहना चाहूंगा, नितेश राणेला आवरा, याच्या भडकाऊ शब्दांना आवरा, कारण की हा व्यक्ती फक्त मुसलमान विरुद्ध बोलतो आणि त्याचं कारण फक्त तुम्ही आहात, कारण की आपण एक संविधान पदावर आहात आणि इथल्या प्रत्येक धर्माचा आदर, सन्मान आणि संरक्षण करणे हे देखील मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे। असे असताना तुमचा पक्षाचा व्यक्ती असे वक्तव्य करतोय ज्यामध्ये पोलीस प्रशासनाने देखील अजून आरोपी जाहीर नाही केला आणि हा डायरेक्टली मुसलमान विरुद्ध बोलतोय। अहिल्यानगर मध्ये जो रामनवमीच्या वेळेस जो प्रकार घडवला होता आरएसएस माध्यमातून महिलेला बुरखा घालून, तसाच जर माझगाव मध्ये जर प्रकार कोणी घडवायचा प्रयत्न केला असेल तर हा नितेश राणे क्षमा मागणार का मुसलमानांची? आणि मला पूर्ण संशय आहे की या खेळामागे नितेश राणेचा काहीतरी हात आहे, कारण की ज्या दिवशी हा प्रकार उघड झाला त्या दिवशी तिथले नागरिक हे परप्रांतीय आहेत, त्यांनी नितेश राणेला आम्ही बोलून घेऊ आणि नितेश राणे येणार आहेत अशी त्यांनी घोषणा पोलीस प्रशासनासमोर दिली। पोलीस प्रशासनाने रोखलं देखील की याला राजकीय मुद्दा बनवू नका आणि यांनी दंगलीचे पण शब्द वापरले, मुसलमानांविरुद्ध अपशब्दांचा वापर केला। महाराष्ट्राचा मुसलमान गणपती बाप्पांची रिस्पेक्ट करतो हे प्रत्येक नागरिकाला माहिती आहे इथल्या, परंतु परप्रांतींचा आधार घेऊन जर महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू असेल तर मुख्यमंत्री आपण पण तेवढेच जबाबदार असणार आहात। आवरा याला।